हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वजनवाढीची समस्या जरी कॉमन असली तरी प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढू नये, कारण त्यापासून धोके निर्माण होऊ शकतात. यासाठी रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं आहे, कारण वाढलेलं वजन, साठलेली चरबी कमी करण्यासाठी घरात केलेले हे व्यायाम एकदम बेस्ट. तर सुरुवात करत आहे पहिल्या व्यायामासाठी. त्यासाठी आपल्याला खाली बसायचं आहे. दोन्ही पायांचं अंतर जितकं मी ठेवली तितकं ठेवा. दोन्ही हातांची अशी गाठ मारा आणि जितकं समोर जाता येईल तितकं समोर या आणि जितकं मागं येता येईल तेवढं मागं या. समोर मागं असं केल्यामुळे काय होतं, आपल्या पोटावरती, कमरेवरती आणि हिप्सवरती खूप ताण पडतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी आहे ती कमी होते आणि चरबी एकदा कमी झाली ना तर वजन आहे ते आपोआप कंट्रोलमध्ये येतं. त्यासाठी हे घरी बसून एकदम सोपे व्यायाम आहे, जे तुम्ही रोज केला तर नक्कीच आपलं वजन आणि साठलेली चरबी कमी होऊ शकते. तर प्रत्येक व्यायाम हा 1-1 मिनिटाचा करायचा आहे आणि रिझल्ट म्हणाल तर खूप छान आणि खूप लवकर भेटतो. आता करत आहे दुसरा व्यायाम आणि त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही पाय असं जॉईंट करायचं. दोन्ही हातांची अशी गाठ मारून घ्यायची आणि असं आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. उजवीकडून 1 मिनटं आणि डावीकडून 1 मिनटं. तर ह्या व्यायामाचा फायदा म्हणजे आपल्या पोटावरची अतिरिक्त चरबी आहे ना, ती काढून टाकण्यासाठी खूप मदत करणारा असा व्यायाम आहे. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी व्यायाम तर बेस्टच आहे. त्यासोबत आपल्याला मैद्याचे पदार्थ आहे ते खायचं नाही, ज्यामुळे आपली पोटावरची चरबी आहे ना ती खूप साठत राहते आणि कमी करणं ते मुश्किल जातं. त्यासाठी आपल्याला व्यायामासोबत डाएट, जसे की आपल्याला मैदा, बाहेरचे तळलेले पदार्थ या गोष्टीपासून लांब राहायचं आहे. रोज थोडा व्यायाम करायचा, म्हणजे आपलं वजन आहे ते कधी वाढणार नाही आणि चरबी आहे ती कधी साठणार नाही. या गोष्टींची काळजी घेतला तर आपण खरंच सांगते कायमस्वरूपी फिट राहतो. आता करूया तिसरा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पायांचं अंतर जितकं मी ठेवले तसं ठेवा. दोन्ही हात आपल्या पायांना टच करायचं आणि आपलं मस्तक आहे ते फरशीला टच करायचं. बघू शकता. तर या व्यायामामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होते. वाढत्या वयानुसार आपलं कमरेचं दुखणं असतं ते देखील गायब होतं. आपलं वजन आहे ते नियंत्रित राहण्यास खूप मदत मिळते. रोज व्यायाम केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढत राहतो. अंगातला आळस आहे तो पूर्णपणे निघून जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यापासून आजार आहे ते खूप लांब राहतात. त्यासाठी व्यायामाला खूप महत्त्व द्या. आत्ता तुम्ही टाईम दिला तर उद्या आपलं शरीर आपल्याला साथ देतं. त्यासाठी व्यायाम महत्त्व आहे. पण थोडा वेळ काढला तरी सगळं काही शक्य आहे. आता करायचा आहे पुढचा व्यायाम आणि हा पण बसूनच आहे. त्यासाठी दोन्ही पाय असं जॉईंट करा. दोन्ही पाय आहेत त्या हाताने असं पकडायचं आणि मांड्या आहेत त्या अशा हलवायच्या, ज्यामुळे आपल्या मांड्यांची चरबी असते खासकर लटकलेली ती देखील कमी होते. आपल्या हिप्सवरही असर पडतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोटावरती इतका ताण पडतो ना, ज्यामुळे पोटावरची चरबी देखील कमी होते. तर हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे आणि करायला सोपा आहे. आता करत आहे पुढची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही हात मी माझ्या मांडीवरती ठेवलं, मस्तक आहे ते पायाला टच केलं आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायले. ते व्यायामामुळे काय होतं माहिती आहे का, कंबर आणि पोटाच्या दोन्ही बाजूला फॅट जमा झालेलं असतं, ते कमी करायचं काम ही एक्सरसाइज करत राहते आणि करायला सोपी आहे. बसून जर आपण वजन कमी करणार आहे, साठलेली चरबी कमी करणार आहे, तर खरं सांगते करायला काहीच हरकत नाही. वजनवाढीची समस्या लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच घाबरवत आहे, कारण ह्याच्यापासून आजार देखील तितके मोठे व्हायलेत. ते जर नको असेल, तुम्हाला आताही फिट राहायचं आहे, पुढं जाऊनही फिट राहायचं असेल, तर आतापासून तुम्ही व्यायामाला सुरुवात करा. कारण व्यायाम केलेलं कधीही वाया जात नाही. रोज व्यायाम केला तर तुम्ही कायमस्वरूपी फिट राहू शकता. आता करायचा पुढचा व्यायाम. त्यासाठी उभं राहायचं, दोन्ही हात समोर घ्यायचं, एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. तर या व्यायामामुळे आपलं वजन तर कमीच होतं, आपल्या पायांचं थाय फॅट कमी होतं, आपल्या हिप्सवरचं वाढलेलं फॅट आहे ते देखील कमी होतं. प्रत्येक व्यायाम हा 1-1 मिनिटाचा असू दे, म्हणजे रिझल्ट तेवढा छान आणि लवकर भेटतो. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला असं नॉर्मल थांबायचं आपल्या शरीराच्या मापानं. दोन्ही हात असं स्ट्रेट असू दे. एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. हा व्यायाम फुल बॉडी वर्कआउट आहे. जिथं पण साठलेली चरबी आहे ती कमी होते, वाढीला वजन देखील कमी होतं. प्रत्येक व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. तुमचं वजन जास्त वाढलं असेल किंवा तुमची चरबी जास्त लटकत असेल ना, तर तुमच्यासाठी हे व्यायाम एकदम बेस्ट आहे. तेही घरी बसून असं जर रोज केला तर खरं सांगते तुमचा रिझल्ट 1 महिन्याच्या आत तुम्हाला दिसेल. कारण असे व्यायाम करायला फक्त टाईम लागतो, तो टाईम तुम्ही काढून असे रोज व्यायाम करा. सकाळ आणि संध्याकाळ जरी केला थोडा थोडा वेळ, तरी नक्कीच रिझल्ट छान आणि लवकर भेटतो. आता करत आहे सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही हातांची अशी गाठ मारून घ्यायचं, पूर्णपणे वाकायचं आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं. दोन्ही हात आहे ते दोन्ही पायांच्या मध्ये येऊ दे, म्हणजे ह्याचा असर पूर्ण शरीरावर होतो. खासकर आपल्या पूर्ण बॉडी वर्कआउट म्हणू शकतो,
कारण कमरेची छान एक्सरसाइज व्हायला पोटावरती ताण पडत आहे, हिप्सवरही असर पडतो, त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते, पायांचं थाय फॅट देखील कमी होतं. जसं आपल्या शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपल्या खाण्यापिण्याचं रुटीन एकदम व्यवस्थित असू दे. जसे की जंक फूड असतात, बाहेरचे तळलेले पदार्थ खायचं नाही, साखरेचे पदार्थापासून देखील लांब राहायचं आहे, पुरेसं पाणी प्यायचं आहे, कोल्ड्रिंक्स वगैरे अजिबात पिऊ नका, मसाले पदार्थ आहेत ते खाऊ नका, अन्न आहे ते नीट चावून खा म्हणजे ते पचतं आणि ज्यामुळे आपली चरबी साठत नाही. या गोष्टींची काळजी जर घेतला तर खरं सांगते आपलं वजन अजिबात वाढणार नाही, चरबी आहे ती कधी साठणार नाही. आपल्याला अनहेल्दी पदार्थापासून लांब राहायचं आहे, हेल्दी पदार्थ खायचे आहेत, रोज व्यायाम करायचा आहे, ज्यामुळे आपण आताही फिट राहणार, पुढं वय झाल्यानंतरही फिट राहणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यापासून आजार आहे ती खूप लांब राहणार. यासाठी व्यायामाला महत्त्व द्या आणि रोजच्या रोज व्यायाम करा. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.